जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न येतोय मला, सर मेरिट सांगा. ठाणे शहर याची किती लागेल, मेरिट किती लागेल या संदर्भात मी अंदाजित व्हिडिओ याच्या अगोदर सुद्धा बनवून दिले की मेरिट किती लागेल, काय लागेल ते संपूर्ण काय ग्राउंड साठी. आता मुलांचा प्रश्न सर मुंबईसाठी सांग, मुंबईचे मेरिट किती लागेल, तर मुंबईचं सुद्धा मी याच्या अगोदर एक अंदाजित मेरिट सांगितलेलं आहे एवढी एवढी लागेल. पण सध्या तुम्ही मित्रांनो हे मेरिटच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तुम्हाला स्वतःचा बेस्ट कसा देता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि राहिला प्रश्न 18 जुलैचा की 18 जुलैला मुंबईला ग्राउंड होणार की नाही होणार, तर बघा 18 जुलैला जर ग्राउंड सुरू झाले असते, 18 जुलै जरी परिपत्रक निघालं तरी सुद्धा अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाहीये, त्यामुळे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ठीक आहे, महत्वाचा विषय आहे मित्रांनो, ग्राउंडला जाताना काळजी घ्या, रिकामे काम बिलकुल करू नका. जसं आता ठाण्याला एक केस सापडली आहे, जवळपास 19 वर्षाचा मुलगा आहे, त्याने प्रतिबंध असलेले औषध घेऊन पळण्याचा प्रयत्न केला आणि तो सापडला, त्याच्यावरती कारवाई पण झाली. 19 वर्षाचा पोरगा आहे, याला काही गरज नव्हती असं रिकामे काम करायची. ऑलरेडी प्रॅक्टिस कर बाबा, या भरतीला झाला तर ठीक आहे, नाहीतर पुढची 9,000 ची भरती निघतच आहे ना, याच्या दोषी एवढं काय त्याच्यामध्ये. पण रिकामे काम करण्यापेक्षा मेहनत कर, पोलीस होऊन जाते. महत्वाचं मित्रांनो, पावसामुळे अनेक ठिकाणी ग्राउंडचा प्रॉब्लेम होतोय. सर्वांनाच माहिती आहे की पाऊस चालू आहे तर ग्राउंड होत नाहीये, लांबलं जात आहे. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा. दुसरी गोष्ट, अनेक जिल्ह्यांची मेरिट आलेले आहेत, कोणाची मेरिट काय लागली, कोणाची किती लागली. आता मीरा भाईंदरची लागली, अनेक ठिकाणची मेरिट लागलेली आहेत. काही ठिकाणी जास्त प्रमाणात मेरिट लागली, ठीक आहे, काही प्रमाणात काय झालं जास्त मेरिट लागली, तर काही ठिकाणी अतिशय कमी मेरिट लागली. आता मेरिट जे डिपेंड आहे ते लक्षात घ्या. मेरिट जास्त आणि कमी का लागते, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या भागामध्ये जागा किती होत्या त्याच्यावरती मेरिट डिपेंड करते. त्याच्यानंतर तिकडचा पेपर कसा होता, जर पेपर सोपा होता तर मेरिट ऑटोमॅटिकली जास्त लागते, पेपर अवघड होता तर ऑटोमॅटिकली मेरिट कमी लागते. आता जे मुंबईवाले आहेत ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्याने इकडे आवर्जून लक्ष द्या. मुंबईवाले खास करून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन फक्त मैदानीवरती करा, मैदानी तुमचं बेस्ट कसं देता येईल. आणि लक्ष द्या, मैदानी देत असताना तुमच्यासाठी क्लायमेट हा चांगला असेलच असं नाहीये, कदाचित तुम्हाला पावसात सुद्धा द्यावी लागेल, कदाचित तुम्हाला सकाळपासून बसून ठेवतील, संध्याकाळी ग्राउंड द्यावी लागेल, दुपारी सुद्धा ग्राउंड द्यावी लागेल. मनाची तयारी ठेवा. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस करताना सुद्धा एकाच वेळी प्रॅक्टिस करू नका, म्हणजे सकाळ ते सकाळ किंवा संध्याकाळ ते संध्याकाळ असं नका करू. प्रॅक्टिस करतानाच तुम्हाला अशी सवय लावून घ्या, तुम्हाला दुपारी जरी प्रॅक्टिस करता आला तर दुपारी करा, कधी दुपारी करा, कधी सकाळी करा, कधी संध्याकाळी करा. जसं पावसाचं वातावरण बघून जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला सवय चांगली लागेल. आणि लक्षात घ्या मित्रांनो, खास करून मुंबई पोलीस वाले यांचं ग्राउंड बाकी आहे त्याने आवर्जून लक्ष द्या. मी परत एकदा सांगितलं, जास्तीत जास्त इव्हेंटची प्रॅक्टिस करा. काय करा, इव्हेंट, जेवढं इव्हेंटची प्रॅक्टिस करता येईल तेवढं करा. म्हणजेच मित्रांनो, किमान एक आठवड्यात एक वेळा किंवा 2 वेळा 1600 मीटर मुलांसाठी आणि महिलांसाठी 800 मीटर यांचा टायमिंग काढा. बरोबर बसतंय का, अजून काय केलं पाहिजे ते बघा. 100 मीटरची प्रॅक्टिस करा. आणि हे तुम्ही जर अगोदर करून ठेवलं सगळ्या गोष्टी, तुम्ही जर अगोदर करून ठेवलं सगळ्या गोष्टी, 2 आठवड्यातून एकदा 1600 मारतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंगचा अंदाज कळतोय, 100 मारतायत, याचं वर्कआउट करतायत, तंतोतंत फॉलो करतायत, गोळाचं प्रॅक्टिस करतायत, इव्हेंटची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा मित्रांनो. कारण मुलं काय करतात, प्रॅक्टिस करतात, रनिंग करतात, प्रॅक्टिस करतात, रनिंग करतात, पण प्रॉपर 1600 मीटर मारायला भीती वाटते, मारत नाही किंवा टायमिंग काढत नाही. तर हे करणं खूप गरजेचं आहे, अगोदर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये तुमच्यावरती दबाव नसणार. तुम्हाला माहितीये की 1600चा टायमिंग माझा एवढं बसतोय, पहिले 7 मिनिटं बघत असायचं, आता 6, 4, 4.5 मिनिटावरती आलो, म्हणजे 4:50 पर्यंत मी येऊ शकतो, किंवा जास्तीत जास्त 5:10 पर्यंत येऊ शकतो, किंवा 5:30 पर्यंत येऊ शकतो. अगोदर जर तुमची प्रॅक्टिस असेल
कसं पळायचं, स्पीड कुठं वाढवायची, कुठं करायचं, पहिला राऊंड किती मध्ये कंप्लीट झाला पाहिजे, हे सगळं अगोदर टायमिंग काढून घ्या की तुम्ही कसं पळण्याने तुमचं टायमिंग कव्हर होतो. काही मुलं करतात 1600 स्टार्टिंगला फास्ट घेतात, नंतर हळूहळू कमी 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 होत टायमिंग काढतात. काही मुलांचं उलट असतं, स्टार्टिंग स्लो घेतात, मग हळूहळू जसं जसं वेळ जाईल तसं तसं स्वतःची स्प्रिंट वाढवत असतात. मग तुम्ही 2-3 पद्धतीने पळून बघायचंय, तुमचा स्टॅमिना कुठपर्यंत पुरतोय आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमचा बेस्ट देऊ शकतात ते बघायचंय. याच्यावरती फोकस करा. मेरिट किती लागेल, मी बसेल का नाही बसेल, याचा अजिबात विचार करू नका. लक्षात घ्या, मुंबईची मेरिट कमीच लागणार आहे, मैदानीची ती सुद्धा कमीच लागेल. मग कमी लागेल म्हणून आपल्याला कमीच मार्क मिळतील असं करू नका. जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. खास करून मुंबईवाले लक्षात घ्या, मुंबईसाठी आपण दररोज लेक्चर चालू केलेला आहे. तसेच प्रश्न दररोजचे देत आहोत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी मुंबईवाल्यांचा 100% फायदा होईल. आणि खास करून मुंबईवाले या याच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईचे सर्व अपडेट मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.